देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाबद्दल खूप चर्चा होतीये सध्या. त्यांना चाणक्य म्हटलं जातंय. विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, तर त्यांनी खरंच महापालिकेमध्ये जिंकल्या. त्यांच्याबरोबर शिंदे होते, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. मीडिया होता, पैसे होते. राहुल गांधी लढतो विदाऊट मनी, विदाऊट ऑर्गनायझेशन. यांच्याकडे भाजपकडे त्या प्रमाणात संघटना आहे इलेक्ट्रोल पॉवरची. आणि देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व काय, त्यांनी म्हणजे लागोपाठ त्यांच्या ते मुख्यमंत्री. मला जर सांगतो त्यांना एवढं कर्तृत्व आहे तर रात्री बेरात्री 1 वाजता हॉटेलमधनं उठून काळा बुरखा घालून मग पुढे सुरतला जायचं गोहतीहून, मग सुरतहून बडोद्याला जायचं, मग तिथे एकनाथ शिंदे ते पण बुरखा घालून तिकडे येणार, मग ते भेटणार, गुफ्तगू करणार आणि मग परत पहाट व्हायच्या आत आपापल्या गावाला जाणार. हे मुंबईला येणार आणि ते गोहतीला जाणार. असं असतं नेतृत्व. असं कधी नेहरूंना करायला लागलंय, असं कधी इंदिरा गांधीला करायला लागलंय, असं कधी राजीव गांधीला करायला लागलंय. असे हुडबीड घालून आणि बुरखा घेऊन गुपचूप. पक्ष फुटला तर असा डायरेक्ट फोडला पाहिजे. त्याच्या अगोदर फुटलेच पक्ष, काँग्रेसने फुटलाय, थेट फुटला. यांचा पक्ष फुटणं म्हणजे अरे ते 40 लोक जमतायत का, आता 16 झाले, 26 झाले, अशा पद्धतीने पक्ष नाही फुटत. त्यामुळे ह्याला जर नेतृत्व कौशल्य म्हणत असेल तू, की हे सगळं मॅनिप्युलेट करण्यात फडणवीस यशस्वी झाले, तर फडणवीस कपट कारस्थानात उत्तम यशस्वी होतात. तसं कोणतंही कौशल्य काँग्रेसकडे नाही. आणि त्याच्यामुळे फडणवीसांना जर तू नेतृत्व म्हणत असेल तर कपट कारस्थानाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. निवडणुकांवर टीका तर होते, पण शेवटी निवडणुकांचा निकाल आला, निवडणुकांवर टीका होत नाही. टीका जी होते ती ज्या पद्धतीने निवडणुकीत मॅनिप्युलेट केलं जातं त्याच्यावर टीका. बरोबर. आता जो निकाल आपल्या समोर आलेला आहे तिथे भाजपचा विजय झालेला आहे. ब्रँड देवेंद्र फडणवीस याची चर्चा होती. प्रचार आहे, ठीक आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आता देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व जे आहे त्यांची वाटचाल पंतप्रधान पदाकडे आहे का? त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या काही समर्थकांची पण आहे. पण त्याच्यासाठी त्यांना डायरेक्ट कुस्तीच्या फडात जाऊन अमित शहाची कुस्ती खेळायला लागेल, राजकीय कुस्ती खेळायला लागेल. कारण कोणताही गुजराती मनुष्य, मोदी असो किंवा शहा असो किंवा अगदी त्यांचे सुपुत्र जय शहा असो, मराठी माणसाला पंतप्रधान करून त्याच्या हाताखाली आपण काम करू ही संकल्पना त्यांना स्वप्नात पण सहन होणार नाही. अमित शहाला शक्यच नाही. होतील की नाही मला माहित नाही. त्यांची इच्छा आहे तर वरच्या त्यांना म्हणतात RSSचं बॅकिंग आहे. मग RSSचं त्यांना बॅकिंग आहे तर मोदी आणि शहा नाही आहे. म्हणजे RSSचं बॅकिंग फडणवीसांना इतकं आहे की त्यामुळे शहांना कमी आहे, योगीला कमी आहे, त्यांच्याकडे काही स्पर्धक कमी नाही आहेत. ज्या वेळेला मोदी पंतप्रधान पदावर नसतील त्यावेळेला तो पक्ष इतका खिळखिळा होईल की तुम्हाला वाटायला लागलं काँग्रेस बरी यांच्यापेक्षा. अच्छा, म्हणजे तेव्हा काँग्रेसचा पंतप्रधान होऊ असं मी म्हटलेलं नाही. काँग्रेसला स्वतःची सत्ता आणायची असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक चळवळ करावी लागेल. ती त्यांनी केलेली नाही. मोदी गेल्यानंतर किंवा मोदी पंतप्रधान पदावर गेल्यानंतर त्यांचा पक्ष इतका खिळखिळा होईल सत्ता स्पर्धेनी. कारण त्यांना माहिती आपल्याकडे काहीच नाहीये. सत्ता आणि पैसे आणि मीडिया आणि सगळ्या इन्स्टिट्यूशन ताब्यात घेतल्यात. ED असेल, इन्कम टॅक्स असेल. आता आज प्रणयराला सोडून दिलं पूर्ण. उलट इन्कम टॅक्सने त्यांना दंड ठोठावलाय. मग हे काय चाललंय? बरं, त्या कॅगच्या निमित्ताने बोंब केली सगळी. कोलगेट आणि ते 2G 3G त्याच्यावरती कोर्ट म्हटलं तुमच्याकडे काही पुरावा नाहीये आणि एकही आरोपी अजून पकडले नाही. त्या एकाच जोरावर त्यांनी निवडणुका जिंकल्या असं ते म्हणतात. प्रत्यक्षात तेवढं नाहीये. त्याच्यामध्ये मी अनेक वेळा बोललोय ते सांगतो. त्याच्यामध्ये मोसाद आहे, CI आहे, पैसे आहेत, सगळं आहे. बरोबर. सर, हे भूतकाळाच्या बद्दल तर आपण नेहमीच बोलतो आणि भविष्याबद्दल सुद्धा. मला वर्तमानात थोडंसं वर्तमानात हाच मुद्दा मांडला असता तू की फडणवीस पंतप्रधान होतील का, तर मी म्हटलं ना त्यांना कुस्ती खेळायला लागेल. बरोबर, कुस्ती खेळायला लागेल. पण मला सर एक तुम्हाला विचारायचंय की आता पंतप्रधान पदाचं जाऊ दे, पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करतायत का? महाराष्ट्राच्या हिताचं कोणीच राजकारण केलेलं नाही. शिंदेंनी पण नाही केलं आणि फडणवीसांनी पण नाही केलं. त्यामुळे त्यांनी केलंय का हा प्रश्नच उपस्थित होत नाही. 2014ला पहिली गोष्ट ते मुख्यमंत्री झाले याचं सगळं बरंचसं श्रेय शरद पवारांना आहे. शरद पवारांनी ऐन वेळेला मतदानाच्या वेळेला जो वॉकआउट केला त्यामुळे त्यांना मिळालं नाही. तर त्यांना कुठे मेजॉरिटी होती? मेजॉरिटी नाही. काँग्रेसच्या पूर्वीच्या काळात कायम त्यांना फुल मेजॉरिटी आहे. आता असं नाहीये.
पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. आता ते दाओसला सुद्धा इकॉनॉमिक समिटला गेलेले होते. पण दावोसला गेल्याचं काय कौतुक आहे पण त्याचं? मला तुम्हाला हे विचारायचंय की गुजरातचं आक्रमण मुंबईवर जे होत आहे अशी टीका टीका वारंवार नाही आहे, होते. ते डेटा आहे ना सगळा. इंडस्ट्री किती गेल्या आणि काय किती गेल्या, वाढवण बंदर हो. सगळं त्यांना एकूण त्यांना अजून पनवेलच्या एअरपोर्टचं नाव देता येत नाहीये. हम्म, कारण ते दिलं तर मग ते डी वाय पाटील त्यांच्या बाजून जाईल ना. हम्म. डी वाय पाटील नाही, डी बी पाटलांच्या नावाने. दिबा पाटील. हा, त्यांच्या नावाने जाईल. हम्म. म्हणून त्यांनी त्याला नमो म्हटलंय. नमो म्हणताना त्याने काय उच्चार केला की नवी मुंबईला आम्ही नमो म्हणतोय. हम्म, तसं नाही, त्यांना ते मोदीचं नाव हवं हम्म. आणि ते देताना त्यांचे अडखळ होते. मग असं होतं नेतृत्वाचं कधी काम. पण आता सर मुंबईच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सांगितलं मी मेट्रोचा प्रकल्प केला. मग त्यांनी आणखी केला मोठे म्हणजे मोठे त्याच्या प्रकल्प पृथ्वीराज आणतोय. चव्हाणांच्या काळामध्ये कॅम्पेन झालेला आहे सगळा तो. पण पूर्ण तर त्यांनी केला ना पूर्ण सर. नॅचरली यांनी सुरू केला, त्यांनी पूर्ण केला, पण ते सगळं दिलेच होती कॉन्ट्रॅक्ट. हम्म. यांनी फक्त काय केलं, अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट दिली की त्या कॉन्ट्रॅक्ट मधनं मिळणारा जो वर्कड आहे माझ्या अंदाजाप्रमाणे तो 30 ते 40% आहे, हम्म. तो यांना मिळाला हम्म. आणि त्यातच पैसे जमा झाले. हम्म. पैसे भाजपकडे आलेत कुठून आलेत पैसे? हम्म. याच्याबद्दल कोणी केलाय इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट? हम्म. एवढे पैसे कसे काय? सरळ सरळ ओपनली 7,000 8,000 रुपये त्यांनी एकेका मताला ठिकठिकाणी दिलेले आहेत. हम्म. आणि ते लोकच येऊन सांगतात गंमत म्हणजे की आम्हाला दिले त्यांनी म्हणून. हम्म. मग पैसे येतात कोण? पण मला तुम्हाला हे काँग्रेसच्या काय विचारायचंय. भ्रष्टाचार होता की नाही होता, पण असा हम्म. इतका हम्म. इतका व्यापक हम्म. पण जे एवढे मोठे मोठे प्रकल्प होत आहेत त्याचा महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नाही. कोणते सगळा प्रकल्प फायदा झाले? गुजरातला होईल. कोणते असं कोणी म्हटलं मी? हम्म. मी म्हटलं नाही हम्म. की त्याचा फायदा गुजरातला होईल. हम्म. हे प्रकल्प जे त्यातले उपयुक्त प्रकल्प आहेत हम्म. त्यातले 80% प्रकल्प हे काँग्रेसच्या काळात सुरू झालेले आहेत. हम्म. यांच्या काळात ते पूर्ण करण्याची परिस्थिती आली. ते पूर्ण करताना काय झालं, हम्म. आता हा जो इथला रस्ता आहे हम्म. घाटकोपर ते ठाणे, हा. ज्याला पूर्वी फक्त 35 मिनिटं लागायची यायला हम्म. घाटकोपरून, आता जवळ 2.25 तास लागतात. हम्म. कारण प्रकल्प चालू आहे. हम्म. त्यामुळे असे प्रकल्प करायचे की ज्यातनं पैसे मिळतील आणि ज्या प्रकल्पाने लोकांची अडचण झाली तर झाली. वाढवणच्या विरुद्ध प्रचार चालू आहे, डी बी पाटलांच्या विरुद्ध झालाच होता. हम्म. आत्ता मुद्दा लोक काय म्हणतील हा नाहीये, हम्म. प्रकल्प पाहिजे, हम्म. प्रकल्प पाहिजे, प्रकल्प पाहिजे, असा तो एक मॅडनेस आहे, हम्म. ऑब्सेशन आहे त्याला ते. बरोबर. मोठ्या मोठ्या प्रकल्पांचं ऑब्सेशन नक्कीच आहे आणि बरेच टाउन प्लॅनिंग मधले तज्ज्ञ सुद्धा सांगतायत की तुम्ही मेट्रो केलीत पण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी नाहीये, पार्किंगची सोय नाहीये, लोकांना बसेस नाहीये. मेट्रोची लास्ट मिनिट कनेक्टिव्हिटी सोडून दे, त्या तथाकथित बुलेट ट्रेनची किंमत 10 पटीने वाढली आहे, जी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये पूर्ण होणार होती. 2014ला सोडून 2019ला पूर्ण होणार होती. आता ते 2029ला पूर्ण होण्याची शाश्वती नाही. पण समजा जरी झाली तरी 5 पट 10 पट 100 पट खर्च झाला आहे. त्याच्याविषयी लोकल ट्रेनला जाऊन बघा, तुम्ही जाता की नाही लोकल ट्रेननी कधी? हो, जाते. दर वर्षाला 3,000 किमान किंवा 4,000 माणसं मुंबईच्या लोकलमधून पडून किंवा ट्रेन क्रॉस करताना किंवा लाईन क्रॉस करताना किंवा घुसमटून मरतात. हा आकडा माझा नाही. इंडियन एक्सप्रेसनी टुडेज डेथ ऑन ट्रॅक्स नावाचा एक कॉलम केला होता. दररोज एक नाही, मग नंतर ते वाढले. 3,500 ते 4,000 माणसं ट्रॅकवरती मरतात. या रेल्वेसाठी काही पैसे नाहीत. ती एक गुजरातला जाणारी जी बुलेट ट्रेन आहे, बरं गुजरातला जायला जवळजवळ 16 फ्लाईट्स आहेत आणि फक्त 2-2.5 तासाचा प्रवास आहे, 2 पण नाही. ट्रेन्स पण आहेत आणि ट्रेन्स तर खूपच आहेत, कारण दिल्लीला जाणाऱ्या सगळ्या ट्रेन्स गुजरातवरून जातात. मग एवढ्या ट्रेन्स असताना बुलेट ट्रेन कशाला? तर ते त्यांना प्रकल्प पाहिजे. ते प्रकल्पाच्या ऑब्सेशनचा तो भाग आहे आणि तोही त्यांना पूर्ण करता येत नाहीच आहे.